अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, आज आपण सुंदर मनमोहक अशा नवीन निर्माण झालेल्या खूप चर्चित खालापूर येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जाणार आहोत। तिथल्या मूर्तीबद्दल खूप ऐकलं आहे। आज प्रत्यक्ष जाण्याचा योग आलाय। पनवेलवरून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर हे स्वामींचे मंदिर आहे। तुम्ही पनवेलवरून बसने सुद्धा जाऊ शकता। जवळील स्टेशन खोपोली स्टेशन आहे। 30-35 मिनिटांच्या प्रवासानंतर मी मठाजवळ पोचलो। मठाजवळ पार्किंगची सुविधा खूप मोठी आहे। समोर दिसणारे हे स्वामींचे नवीन मंदिर आहे। चिऱ्याच्या बांधकामामुळे हा मंदिर खूपच सुंदर दिसतोय। मंदिर ऐकल्याप्रमाणेच खूप सुंदर आहे। आतमध्ये गेल्यानंतर प्रथम हवनकुंड दिसले, बाजूलाच पालखी होती। गाभाऱ्यात महाराजांची पितळेची सुंदर मूर्ती आहे। बाजूलाच शिवपिंड व बाजूला पादुका आहेत। नवीन मंदिर असल्यामुळे इथे खूप भाविक आलेले आहेत। इथे खूपच गर्दी आहे। इथले दर्शन झाल्यानंतर वरती म्हणजे पहिल्या मजल्यावर मुख्य मंदिर आहे। वरती गेल्यानंतर समोरच महाराजांची मूर्ती आहे। गाभारा खूपच सुंदर बनवला आहे। हे बांधकाम चिऱ्यांचे आहे, त्यामुळे मंदिर खूपच भारी दिसतोय। समोर महाराजांची मनमोहित करणारी मूर्ती आहे। मी 5 मिनिटं बघतच राहिलो। असं वाटत आहे की महाराज स्वतः बसले आहेत। तुम्ही स्वामी भक्त असाल तर या मंदिराला नक्कीच भेट द्या। अशी मूर्ती तुम्ही कुठेच बघितली नसेल, एवढी सुंदर मूर्ती आहे। या मंदिरामध्ये आरती सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 7:30 वाजता असते। सेवा केल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघालो। अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये नवीन झालेल्या खालापूर येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाची माहिती पाहिली। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या दत्त संप्रदाय या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।